जोशी एका मोठ्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करतोय। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी सुरू आहे। रेमडेसिवीर वाटपावर प्रश्न विचारले गेले। रेमडेसिवीर खरेदीवर हायकोर्टाने सरकारला प्रश्न विचारलेले आहेत। रेमडेसिवीरचं अनेक ठिकाणी तुटवडा जाणवतो आहे। वेगवेगळ्या शहरांमध्ये रेमडेसिवीर नाही म्हणून लोकांचे जीव धोक्यात आलेले आहेत। असं असताना रेमडेसिवीर संदर्भात नागपूरच्या खंडपीठामध्ये सुनावणी सुरू आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये ही सुनावणी सुरू आहे। आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, या सुनावणी संदर्भात काय अपडेट? सुवर्ण, जर का बघायचं झालं तर अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी अजूनही नागपूर खंडपीठामध्ये सुरू आहे। आणि महत्त्वाचा विषय की राज्य सरकारने जे ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं त्या ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलं होतं की साधारण 21 एप्रिल पासून राज्यामध्ये ज्या 2,04,000 रेमडेसिवीर वायल मिळाल्या होत्या 21 एप्रिल पर्यंत, त्यानंतर मात्र राज्यामध्ये तुटवडा सुरू झाला आणि 27 एप्रिल येतपर्यंत याचा तुटवडा खूप जास्त वाढला। आणि त्याचं त्यांनी जे प्रमुख कारण दिलं त्यामध्ये 2-3 प्रमुख कारण सांगितलं। एक महत्त्वाचं कारण त्यांनी हे सांगितलं की ज्या कंपन्यांकडनं आधी राज्याला नवीन रेमडेसिवीरचा कोटा अलोकेट झालेला होता तो त्यांनी पुरवठा केला नाही। त्यामध्ये त्यांनी सिप्ला या कंपनीचा देखील उल्लेख केलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की अनेक डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणामध्ये, विशेष करून खाजगी डॉक्टरांनी रेमडेसिवीरचा प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं। त्यामुळे मागणी खूप वाढली, सप्लाय खूप कमी होता पण मागणी प्रचंड एकाएक वाढली। त्यामुळे देखील राज्यामध्ये तुटवडा निर्माण झाला। आणि महत्त्वाची गोष्ट की जर का बघायचं झालं तर 28 एप्रिलपर्यंत राज्याला साधारण 4,35,000 रेमडेसिवीरचा पुरवठा होणे अपेक्षित होतं, मात्र ते झालं नाही। त्यामध्ये फक्त 2,30,000 एवढाच पुरवठा झाला। त्यामुळे तो साधारण 2 लाखाचा जो तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे ही परिस्थिती बिघडली असं त्यांनी कोर्टाला सांगितलं। आणि आता महत्त्वाचा विषय आहे की कोर्टाने त्यांना हे देखील विचारलं की आता पुढे काय होणार। महत्त्वाचा विषय की कोर्टाने या गोष्टीवर कोर्टाचा फोकस पाहायला मिळाला की राज्याला जो कोटा मिळतो तो तुम्ही जिल्ह्यांना कशा प्रकारे वाटतात, त्याचं नेमकं काय आधार असतो, यावर मात्र राज्याकडनं त्यावर समाधानकारक उत्तर दिलं गेलं नाही। मात्र अजूनही सुनावणी सुरू आहे आणि सध्याच्या सुनावणीमध्ये ज्या काही प्रमुख गोष्टी पुढे आलेल्या आहे त्यामध्ये राज्याने हे सांगितलं की पुढच्या 2 दिवसामध्ये साधारण 92,000 रेमडेसिवीरचा साठा मिळणार आहे आणि तूट होणार नाही किंवा जो काळा बाजार होणार नाही यावर पूर्णपणे राज्याचं लक्ष असणार आहे आणि राज्य त्यासाठी काम करत आहे। सध्या अजूनही सुनावणी सुरू आहे, अजून सध्या तरी कोर्टाने कोणता आदेश दिला नाही। पण तुषार, आपण जी माहिती देतात त्यातला एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा, याच विषयावर देशभर चर्चा सुरू आहे की केंद्राकडून राज्याला जे रेमडेसिवीर मिळतं त्याचं डिस्ट्रीब्युशन जिल्हा जिल्हा पातळीवर किंवा शहर पातळीवर कसं केलं जातं आणि त्याचं समाधानकारक उत्तर राज्य सरकार देऊ शकलेलं नाही। सुनावणी अजूनही सुरू आहे। राज्यातील 18 वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या सगळ्या वैद्यकीय अधिकारी उद्यापासून हाताला काळी फीत बांधून काम करणार आहेत। काळी फीत बांधून काम केली जाणार आहे। पुढचे 15 दिवस ही काळी पट्टी बांधली जाईल आणि अधिकारी काम करतील। 2 वर्षापेक्षा अधिक काम केलं आहे यांना सेवा नियमित करण्याची मागणी करण्यात येते आहे। म्हणजे कायमस्वरूपी त्यांना सेवेमध्ये घ्यावं अशी त्यांची मागणी आहे। तसंच 7वा वेतन आयोग लागू करावा अशीही या सगळ्यांची मागणी आहे। हे आंदोलक आपलं काम तर बंद करणार नाहीयेत, मात्र काळ्या फिती लावून आपलं काम सुरू ठेवणार आहेत। 29 तारखेला वैद्यकीय अधिकारी संघटनेमार्फत काम बंद आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र डॉक्टर लहाने यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी 15 दिवसात योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे पुढचे 15 दिवस काळी फीत बांधून सेवा दिली जाणार आहे। सातवा वेतन आयोग लागू करावा आणि जे आता 2 वर्षांहून अधिक काळ काम करतायत त्यांना नियमित केलं जावं सेवेमध्ये अशी मागणी आहे या सगळ्यांची। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता आपल्या सोबत आहेत। सुष्मिता, काय अपडेट? जर आपण बघितलं तर राज्यभरात कोरोनाचं संकट आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काम बंद आंदोलन न करता कालपासूनच जर आपण बघितलं तर जे वैद्यकीय अधिकारी आहेत, साधारणपणे 18 वैद्यकीय महाविद्यालय राज्यामध्ये आहेत आणि या 18 महाविद्यालयांमधील जे वैद्यकीय अधिकारी ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं मोठा भार असतो, अशा सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कालपासून काळ्या फिती लावून काम चालू ठेवलेलं आहे।
यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक मागण्या मांडल्या होत्या, परंतु अनेक वेळा त्यांना पुढे याची पूर्तता केली जाईल असं सांगण्यात आलं. सध्या माझ्यासोबत काही आरएमओज आहेत जे जे हॉस्पिटलमध्ये काम करतायत आणि राज्यभरातील अनेक आरएमओंचं ते प्रतिनिधित्व सुद्धा करतायत. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, कशासाठी तुम्ही काळ्या फिती लावून काम करतायत, परंतु काम थांबलेलं नाहीये? नक्कीच. कालपासून महाराष्ट्रातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी हे काळी फीत लावून काम करत आहेत. आमच्या मागण्या सिंपल आणि दोनच होत्या की जे वैद्यकीय अधिकारी या पदांवर, हे पद स्थायी आहेत, सरकारी पद, यावर जर जे वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत त्यांना परमनंट करायचं आहे. मागच्या 10 वर्षापासून या पदावर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आजपर्यंत कायम केलेलं नाहीये, ते टेम्पररी आहेत. या पदांवर साठी कुठलीही भरती करण्यात आलेलं नाहीये किंवा रेग्युलरायझेशन करण्यात आलेलं नाहीये. मागच्या एवढंच काय तर मागच्या 31 डिसेंबर 2020 रोजी यांना फिक्स पेमेंट देऊन त्यांचा जो रेग्युलर पे आहे तोही काढण्यात आलेला आहे. आम्ही वेळोवेळी सरकारला हे मागणी केलेली आहे की इथे हे वैद्यकीय अधिकारी अहोरात्र कोरोनाच्या काळातही संकटातही काम करत आहेत, यांना परमनंट करा. आमची त्याबाबत जे आमचे मंत्री आहेत त्यांच्यासोबतही बैठका झालेल्या आहेत, त्यांनी वेळोवेळी आश्वासनही दिलेली आहेत, पण मागच्या 6 ते 8 महिन्यापासून यावर अजूनही ठोस पाऊल उचलल्या गेलेलं नाहीये. कालपासून म्हणजे 29 तारखेपासून आम्ही 15 तारखेला एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं होतं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी. त्या दिवशी माननीय मंत्री महोदयांसोबत आमची बैठक झाली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही हे काम बंद आंदोलन त्या दिवसाचं एक दिवसाचं मागे घेतलं होतं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही तुमच्या मागण्यांची पूर्तता करू. आज 15 दिवस होत आले तरी त्या मागण्यांवर कुठलीही पूर्तता झाली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातले सर्व वैद्यकीय अधिकारी कालपासून 29 तारखेपासून काम बंद आंदोलन सुरू करणार होते, परंतु सध्या कोविडचा काळ चालू आहे, रुग्णांना आमची गरज आहे. रुग्णहित लक्षात घेता आम्ही आमचं काम बंद आंदोलन मागे घेत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काळी फीत लावून काम करत आहोत. हे वैद्यकीय अधिकारी ज्या पदांवर आहेत, मला पुन्हा मी सांगू इच्छितो की हे स्थायी पद आहेत. यावर यांना परमनंट केल्यामुळे अर्थ विभागावर कुठलाही अधिकचा भार येणार नाहीये. रादर इथे यांना परमनंट केल्यामुळे जी टर्शरी केअर हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्र शासनाची, ती अधिक मजबूत होणार आहेत, रुग्णसेवा अधिक सुरळीत होणार आहेत. आम्ही इथे टेम्पररी असल्यामुळे आम्हाला कुठल्याही शासकीय सेवांचा किंवा शासकीय जे फायदे असतात त्यांचा फायदा मिळत नाही. आम्हाला किरकोळ रजाही घेता येत नाही. कोणी जर आजारी पडलं तर आम्हाला त्याचीही रजा मिळत नाही. अशा घटना घडलेल्या आहेत की जे डॉक्टर या काळामध्ये काम करत होते, कोविडच्या काळामध्ये काम करत होते, त्यांच्या अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आला, त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं, पण तेवढ्या दिवसांचा त्यांचा पेमेंट त्यांना मिळालेला नाहीये. आमच्याकडे काही महिला अधिकारी आहेत, त्या जर त्यांना जर मॅटर्निटी लिव्ह हवी असेल तर ती मिळत नाही. आम्हाला 4 महिन्यानंतर 4 महिन्याचंच आम्हाला एक्सटेन्शन मिळतं. नक्कीच. तर आपण बघितली तर सध्या ही अशा पद्धतीच्या अनेक मागण्या घेऊन काम मात्र सुरू असल्याचं अनेक रुग्णालयांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खरे सुष्मिता, हीच महत्वाची गोष्ट आहे की आत्ताची परिस्थिती इतकी बिकट आहे, कोरोनाचा हा सगळा काळ आहे, त्यात काम थांबणं हे तितकंसं संयुक्तिक नव्हतं आणि तसाच निर्णय घेतला गेला डॉक्टरांकडून. आता पुढच्या 15 दिवसांमध्ये ह्या वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत कोणता तरी ठोस निर्णय अपेक्षित आहे. धन्यवाद सुष्मिता माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊ, अजून काही घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. औषधांवर बचत शक्यच नाही. शक्य आहे. नेटमेट्स ॲप देतं बेस्ट ऑफर्स आणि MRP वर 20% पर्यंत सेव्हिंग्स. नेटमेट्स, इंडियाची आपली फार्मसी. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस वर 99.9% जंतू मारतो आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल, बी 100% शुअर. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण, जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता.
काय घडलं ते घडाया नको होता. तुया माहिती तुया नवरा कसा मेला मला माहिती, बायजीला भी माहिती. सांगू का कोणी मारला? ऐश्वर्याला कळणार का विकासच्या खऱ्या खुन्याचं नाव? तू सौभाग्यवती हो. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. जर्म्स आणि व्हायरसेस पृष्ठभागांवर अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. म्हणून माझा भरोसा लायझॉल, जो मारतो कोविड-19 पसरवणारा कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदामध्ये आणि 99.9% जर्म्स देखील. म्हणून तर घर बनते सेफ टू टच. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. आवश्यक कागदपत्र मिळाल्यावर 24 तासात कर्ज. दररोज 100-200 रुपये भरून कर्ज परतफेडीची सुविधा देणारी एकमेव संस्था. 10 लाख सभासदांचा विश्वास. श्री रेणुका माता मल्टीस्टेट. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस वर 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून पॉटीन 2-in-1, जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. हे घाल, बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस वर 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. पढ़ता है, खेलता है, झूलता उछलता है, दौड़ता कभी कभी दौड़ कर आता है, आगे आगे बढ़ता है इंडिया, अमूल दूध पीता है इंडिया. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. और ये रहा लास्ट ऑर्डर. थँक यू. एक 20 प्लेट नूडल्स. अब काम पे ध्यान नहीं दोगे क्या? दूंगा, दाग पे नहीं दूंगा. निरमा एडवांस के माइक्रोबस्टर्स जिद्दी दाग मिटाए बड़ी आसानी से. निरमा एडवांस. हे घाल, बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. जेव्हा खास हाताच्याही बाहेर निघून जाते, इचगार्ड कामाला येते. टर्बिनाफिन 4 पट वेगाने इन्फेक्शन दूर करते आणि मेंथॉल थंड हवा देते. इचगार्ड लावा, खाज मिटवा. आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका हॅपीनेस. बायकोचं प्रेम आणि तिरुमला. मॅम, तिरुमाला? तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस वर 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. मी नेहमी डेटॉलवर भरोसा केला आहे. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. प्रेमळ सावली आईच्या कृपेची, कोरोनाच्या विरुद्ध माझा भरोशाचा साथी. डेटॉल.
बी 100% शुअर. 20 वर्षांपासून डॉक्टर व इंजिनियर होण्यासाठीचे भारतातील विश्वसनीय नाव मोटेगावकर सरांचे RCC. मागील वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक पसंतीचा 11th PCB कोर्स 5 मे पासून सुरू. आजच आमच्या वेबसाईट वरून फ्री फाउंडेशन कोर्स जॉईन करण्यासाठी RCC सेट या स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट साठी रजिस्टर करा. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. वेप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक ते घेणार आहेत आणि या बैठकीत मुंबईतील लसीकरण कार्यक्रमासंदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घ्या. उदय, बैठक सुरू झालेली आहे का? काय अपडेट? सुवर्ण, काही वेळापूर्वीच ही बैठकीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होत आहे. मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसंच टास्क फोर्सचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ आरोग्य अधिकारी असे सर्वच जण या बैठकीला उपस्थित आहेत. मुंबईतला एकूणच कोविड प्रादुर्भावाचा संपूर्ण आढावा जो आहे तो या बैठकीत घेतला जात आहे. उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये जे लसीकरण कार्यक्रम सुरू आहे, जे लसीकरण केंद्र आहे, तिथे कशा प्रकारची सोयी सुविधा आहे, व्यवस्थापन आहे, त्या संदर्भात प्रामुख्याने आढावा घेतला जात आहे. मुंबई शहरामध्ये सध्या लसींचा खूप मोठा कमतरता जी आहे, साठा जो आहे तो उपलब्ध झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना समजावणं आणि जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा नागरिकांना कळवणं आणि ते देखील ज्या नागरिकांना लस देणार आहे त्याच नागरिकांना कळवलं गेलं पाहिजे, जेणेकरून अतिरिक्त गर्दी जी आहे ती लसीकरण केंद्रांवरती कमी होईल. कारण मुंबईतले जे मोठे जम्बो कोविड सेंटर्स आहेत तिथे लसीकरण केंद्र देखील आहे. अशा ठिकाणी आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात गर्दी नागरिकांची जमते. त्यामुळे कोविड संदर्भातले जे नियम आहेत त्यांचं देखील उल्लंघन होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला कुठे धोका निर्माण होणार नाही. एक सुनियोजित व्यवस्थापन जे आहे ते असलं पाहिजे. त्याचबरोबर लसींचा कार्यक्रम जो आहे तो देखील अधिक वेगाने सुरू करायला पाहिजे. म्हणजे लसींची उपलब्धता आणि लसी उद्यापासून ज्या दिल्या जातील त्या कुणाला द्यायचा त्याचं सगळ्याचं नियोजन या संदर्भातली ही बैठक आहे. या बैठकीनंतर जनसामान्यांशी मुख्यमंत्री संवाद साधतील का? त्याच्याविषयीचं काही अपडेट कळलंय का? 1 मेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे उद्याच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला ते काही बोलतील का? सुवर्ण, या संदर्भात थोड्याच वेळात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती जी आहे अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे. साधारणतः 7 किंवा 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. संवाद साधताना महाराष्ट्रातली संपूर्ण कोविड परिस्थिती ती कशी आहे या संदर्भात विश्वासाने ते राज्याच्या जनतेला संपूर्ण माहिती देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केलेली आहे. कालच त्यांनी राज्यातले सर्व विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. एकूणच राज्याचा सखोल आढावा जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे. राज्याची काय परिस्थिती आहे, काय उपाययोजना केल्या जात आहेत, लसीकरण कार्यक्रम कसा असणार आहे या संदर्भातली सखोल माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या जनतेला देणार आहेत. नक्की. धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल. कोरोनाची आत्ताची या घडीची परिस्थिती, लॉकडाऊन संदर्भात काही सूचना असतील तर त्या आणि उद्यापासून जे लसीकरण सुरू होत आहे त्याच्याविषयीची माहिती कदाचित स्वतः उद्धव ठाकरे सगळ्या जनसामान्यांशी संवाद साधून देतील अशी माहिती आहे, अशी अपेक्षा आहे. उद्यापासून राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होते आहे असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले आहेत. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मोहिमेच्या शुभारंभाकरता मुख्यमंत्री आग्रही असल्याचं राजेश टोपे म्हणाले. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान लसीचा पुरेसा पुरवठा झाला तर दैनंदिन 8 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याची राज्याची क्षमता, दैनंदिन म्हणण्यापेक्षा दिवसाला 8 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याची क्षमता राज्याची आहे असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलेला आहे. दिवसाला केलेले आहे तर आम्हाला त्या गतीनं द्या. वास्तविक आम्ही म्हणतोय की तुम्ही जर आम्हाला पूर्ण आम्ही म्हणतो तेवढे 50 लाख 60 लाख एका आठवड्यासाठी जर दिले तर आम्ही 8-8 लाख लसीकरण सुद्धा दररोज करू शकतो. कारण आपल्याकडे एकूण 13,000
मी पुन्हा जबाबदारीने सांगतो, 13,000 संस्था आहेत. या 13,000 संस्थेमध्ये म्हणजे याच्यात हॉस्पिटल आले, याच्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आले, याच्यात उपकेंद्र आले. उपकेंद्र नुसते 10,000 आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र नुसते 5,000 आहे. आणि त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय हे सगळे मिळून 13,000 आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि मग हे सगळे 13,000च्या दृष्टिकोनातून 100 जरी म्हणलं तरी 13 लाख लस आपण दररोज देऊ शकतो. ही महाराष्ट्राचं सामर्थ्य आहे, ही महाराष्ट्राची शक्ती आहे. मोफत लसीकरणासंदर्भातला संभ्रम दूर करा असं म्हणतायत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. त्यांनी तशी मागणीच केलेली आहे. लसीकरणाबाबतचं शासकीय धोरण निश्चित करा असं एका पत्रामधून गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे. सरकारनं फक्त मुंबईवरच लक्ष केंद्रित केलेलं आहे. मुंबई नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत असं गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हटलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर स्वतःच आपल्या सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. पडळकर साहेब, आपण पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, त्याचा उद्देश काय, आपण या पत्रामध्ये काय म्हटलंय? हे बघा, 28 तारखेला माननीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, कॅबिनेट बैठक, आणि त्यामध्ये 5,71,00,000 लोकांना मोफत लसीकरण देण्याचा निर्णय केलेला आहे. हो. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केलेली आहे की 18 ते 45 गटातल्या नागरिकांचं लसीकरण आपण करणार आहे. त्याचं धोरण काय आहे, जिल्हानिहाय ते तारखेसह प्रकाशित करावं अशी मी त्यांच्याकडे विनंती केलेली आहे. आणि त्याच्याबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागानं एक सादरीकरण त्यांच्याकडे केलेलं आहे. आणि त्यामध्ये मुंबईमध्ये 11 मे पर्यंत काय परिस्थिती होणार आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी सादरीकरणामध्ये असं सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये 64,560 रुग्ण 11 मे पर्यंत होतील. आणि त्याच्यासाठी आयसोलेशन 26,216, ऑक्सिजनच्या 4,200 खाटा, आयसीयूच्या 1129 आणि व्हेंटिलेटर 923 अतिरिक्त असणार आहेत. आणि जेव्हा मुंबईमध्ये अतिरिक्त खाटा असणार आहेत, ऑक्सिजन बेड असतील, आयसीयूचे बेड असतील किंवा व्हेंटिलेटर असतील, आणि तेव्हा त्यांनी बाकीच्या ज्या जिल्ह्याची परिस्थिती आहे त्यातले मी काही प्रमुख जिल्हे त्यामध्ये घेतले, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, नाशिक. यामध्ये खाटांची संख्या, व्हेंटिलेटरची संख्या, आयसीयू बेडची संख्या फार कमी आहे. पण म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की मुंबईकडेच सरकारचं लक्ष आहे, महाराष्ट्राकडे नाही, किंवा इतर काही महत्वाचे जिल्हे ज्याकडे दुर्लक्ष होत आहे? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदय हे अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते नुसत्या मुंबईचे मुख्यमंत्री नाहीत. म्हणून त्यांना माझी आज विनंती आहे की ते आज संध्याकाळी लाईव्हला येणार आहेत. तर ह्या सगळ्या राज्यातल्या इतर जिल्ह्यामधली परिस्थिती सुद्धा सुधारायला पाहिजे. लोक तडफडून मारायला लागलेली आहेत. आणि लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा आज त्यांनी व्यवस्थितपणे तारीख वाईज आम्हाला सगळ्यांना सांगायला पाहिजे अशी विनंती केलेली आहे. अखंड महाराष्ट्र. आणि मोफत लसीकरणासंदर्भातला संभ्रम दूर करा असं पण म्हणताय, म्हणजे नेमकं काय स्पष्टता राज्य सरकारनं करावी असं आपल्याला वाटतं? नाही, त्यांनी नुसत्या घोषणा करतायत. काल पण परवा माननीय मंत्रिमंडळानं जाहीर केलं की आम्ही एवढ्या मोफत लसी देणार. परत टोपे साहेबांनी सांगितलं की आम्ही 1 तारखेपासून लसीकरण करू शकत नाही, गर्दी होईल, आमचं तमकं, म्हणजे सगळा संभ्रम होईल अशा पद्धतीची ह्यांची स्टेटमेंट आहेत. त्यामुळं स्पष्ट काय तुमची भूमिका आहे ते प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी स्पष्टपणे सांगावं अशी आमची मागणी आहे. नक्की. पडळकर, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. साधारणपणे 7 वाजता किंवा 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनसामान्यांशी बोलणार आहेत. त्यामध्ये त्यांनी या सगळ्याची स्पष्टता करावी अशी मागणी होतीये. सोशल मीडियावर दुकानांच्या सुधारित वेळापत्रकासंदर्भात फोटो व्हायरल होतोय. मुंबई महानगरपालिकेच्या नावानं ही पोस्ट व्हायरल होतीये. यावर आता महापालिका प्रशासनानं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ही माहिती खोटी असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. राज्य सरकारनं यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वच लागू राहणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. तसंच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. जी मार्गदर्शक तत्व याआधी राज्य सरकारनं स्पष्ट केलेली आहेत, प्रशासनानं स्पष्ट केलेली आहेत, तीच लागू राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, काय या फोटो संदर्भात स्पष्ट कराल आणि काय स्पष्टीकरण पालिकेकडून आलेलं आहे?
सुवर्ण आपल्याला माहिती आहे की हे लॉकडाऊन आणखी पुढच्या 15 दिवसांसाठी म्हणजे 1 मे ते 15 दिवस 1 मे ते 15 मे या 15 दिवसादरम्यान वाढवलेला आहे. आणि या दरम्यान खरं तर नियम हे तेच असणार आहेत, पण तरीही दिशाभूल करणारा एक मेसेज वेगवेगळ्या समाज माध्यमांवर फिरते. विशेषतः सुवर्ण यातल्या वेळा जर बघितल्या म्हणजे सगळ्या अत्यावश्यक सेवा अगदी दूध आणि फळं या सगळ्यांना सकाळी 7 ते 11 पर्यंत खुलं राहण्याची मुभा आहे. पण त्यानंतर दिवसभरात फक्त मेडिकल स्टोअर्सना खुलं राहण्याची मुभा आहे. असं असलं तरी हे जे फोटो व्हायरल होते त्याच्यानुसार साधारणतः गॅस एजन्सी दुपारी 3 पर्यंत, मग स्टेशनरीच्या शॉपला पण याच्यामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे 9 ते 3 पर्यंत. केमी शॉप 24 तास बरोबर आहे, पण ग्रॉसरी डेअरी हे दुपारी 12 पर्यंत. जनरल स्टोअर. आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्या सोबत आहेत आणि त्या हे स्पष्ट करतायत की हा जो मेसेज, ही जी इमेज मुंबई महापालिकेच्या नावानं व्हायरल होते आहे ती साफ खोटी आहे. जी मार्गदर्शक तत्व या आधी लॉकडाऊनमध्ये असतील असं स्पष्ट करण्यात आले, तीच मार्गदर्शक तत्व ही 15 मे पर्यंत लागू राहतील. बुलढाण्यामध्ये कोरोना रुग्णांची फरफट होते आहे. ही अजून एक मोठी बातमी बुलढाण्यातून बघायला मिळते. चिखली कोविड सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णांना उशिरा जेवण मिळालेलं आहे. उशिरानं मिळालेलं जेवण निकृष्ट दर्जाचं सुद्धा होतं. कोविड सेंटरवर पाणीही मिळालेलं नाही. पण 150 रुग्ण इथं उपचार घेत आहेत, पण त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आहे. उशिरानं जेवण मिळतंय आणि त्यात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतंय. प्रशासनाकडून याविषयी विचारलं असता उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत आहेत. आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांना विचारूया अधिक. राहुल, हा सगळा काय प्रकार आहे, केव्हाची ही गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशिरा जेवण मिळालं आणि त्यात ते निकृष्ट दर्जाचं, काय स्पष्ट कराल? सुवर्णा बरोबर आहे. जर का आपण बघितलं तर 11 ते 12च्या दरम्यान या कोरोनाच्या रुग्णांना जेवण मिळणं अपेक्षित होतं. त्यानंतरही 2 वाजून गेलात, 1 वाजून गेलात. आजच्या त्या ठिकाणी त्यांना जेवण मिळालेलं नाही. त्यामुळे संपूर्ण जे कोरोनाचे रुग्ण आहेत ते संपूर्ण रुग्ण कोविड सेंटरच्या बाहेर येऊन त्या ठिकाणी आम्हाला जेवण द्या अशा प्रकारची हाक त्या ठिकाणी लावत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण जे बाहेर आल्यानंतरही प्रशासन या ठिकाणी जागं झालेलं नाहीये. त्यांना 1:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जेवण उपलब्ध झालेलं नव्हतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते संताप व्यक्त करताना आपल्याला पाहावयास मिळाले. संपूर्ण रुग्ण जे आहेत ते कोविड सेंटरच्या बाहेर येऊन त्या ठिकाणी संताप व्यक्त करताना दिसून आलेले आहेत. पाणी सुद्धा त्यांना उपलब्ध नव्हतं. ही रोजची परिस्थिती आहे की आज असा प्रकार घडला? चिखली येथील कोविड सेंटरची ही दररोजची परिस्थिती आहे. त्या ठिकाणी रुग्णांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाहीये आणि दररोजच त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जेवण उशिरा त्या ठिकाणी रुग्णांना मिळत होतं. परंतु त्या रुग्णांना त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी, औषध गोळ्या घेण्यासाठी जेवण लवकर हवं होतं, परंतु जेवण मिळतच नाही. आणि जे काही जेवण उशिरा मिळते ते देखील मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं जेवण त्या ठिकाणी मिळते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर का बघितलं तर कोरोना रुग्ण जे आहेत हे रस्त्यावर आल्याचे आपल्याला पाहावयास मिळालं आहे. नक्की राहुल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत. बुलढाण्यातल्या कोविड केअर सेंटरची ही दृश्य आहेत. साधारणपणे 1:30 वाजेपर्यंत रुग्णांना जेवणच दिलं गेलं नाही आणि रोज जे जेवण दिलं जात आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं दिलं जात आहे. पाण्याची सुद्धा उपलब्धता या कोविड केअर सेंटरवर नाही. सरतेशेवटी या रुग्णांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर येऊन या संदर्भात आपला आवाज बुलंद केला. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून मॉर्टिन 2-in-1 जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. आले कीटाणू बाहेरून आले, सर्वांना घाबरवलं जेव्हा फ्लोअरवर आले. आले कीटाणू बाहेरून आले.
बाहेरून आलेल्या किटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. वेप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. ज्यावेळेस थंड गरम पदार्थ खातो दातांमध्ये एक तीव्र सनक जाते आणि ते आपण सेन्सिटिव्ह म्हणू शकतो. अशी आपोआप तर जाणार नाही. ते सेन्सिटिव्ह पासून लॉंग टर्म प्रोटेक्शन मिळू शकते. लोक त्यांचे आवडते थंड गरम पदार्थ परत खाऊ पिऊ शकतात. आपण सेन्सोडाईन वापरायचा सल्ला देतो. खूप फायदा होऊ शकतो. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. तुम्हाला माहितीये टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस वर 99.9% जंतू मारतो आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. पॅरागॉन पहनो, स्टार बन जा. जे काय घडलं ते घडाया नको होता. तुया माहिती ना तुया नवरा कसा मेला ते? मला माहिती, बायजीला भी माहिती. सांगू का कोणी मारला? ऐश्वर्याला कळणार का विकासच्या खऱ्या खुन्याचं नाव? तू सौभाग्यवती हो. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून वॉटिंग 2-in-1 जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. और ये रहा लास्ट ऑर्डर. थैंक यू. एक 20 प्लेट नूडल्स मिलेगा? अब काम पे ध्यान नहीं दोगे क्या? दूंगा, दाग पे नहीं दूंगा. निर्मा एडवांस के माइक्रोबस्टर्स जिद्दी दाग मिटाए बड़ी आसानी से. निर्मा एडवांस. हे घाल. बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना? हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना? वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं. वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ. जस्ट वीट इट. ब्रो, लाईट कसे लागतील? ऑटोमॅटिक. कूल ब्रो. ऑटोमॅटिक. सर्व काही ऑटोमॅटिक आणि मशीन तेच. हाताने मोड चेंज करायला लागणार आहे. ऑटोमॅटिक. न्यू मॉर्टिन स्मार्ट. याची स्मार्ट चिप ब्लू म्हणजे लो मोड आणि रेड म्हणजे हाय मोड मध्ये ऑटोमॅटिकली शिफ्ट करीत राहील. 100% ऑटोमॅटिक, 100% प्रोटेक्शन. अक्षय, 2 जुने बाथरूम. हे करूया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराऊंडरने. महाग डिटर्जंटने घासलं तरीही हा डाग, पिवळेपणा आणि जर्म्स हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ. हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. तुमच्या बाथरूमचा ऑलराऊंडर हार्पिक बाथरूम क्लीनर. नवीन बाथरूम मुबारक हो. दुनिया आहे नॉकडाऊन पण ताजेपणा आणि मी शोधून I wanna feel सिंथॉल लाईम आणि सिंथॉल कूल 99.9% जर्म प्रोटेक्शन सह. सिंथॉल साबण खरेदी करा आणि जिंका रॉयल एनफील्ड बाईक किंवा वाईल्ड क्राफ्ट बॅग दर आठवड्याला. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. Today's insurance whiz kids, tomorrow's responsible citizens. A one-of-a-kind initiative virtually engaging with 1,000 schools in 50 cities.
educating young minds about the complexities and benefits of insurance. HDFC Ergo Insurance Awareness Award Junior. हे महामारीचं संकट, सर्दी खोकल्याचा त्रास, डोकेदुखी अंगदुखी, टेन्शन मध्ये झोप न जाऊ दे, झंडू बाम लावा. महामारीत हे वरदान. म्हणजे याचा अर्थ माझे बाबा एकटे नाही येत आहेत. एकटेच तर येत आहेत. आता तूच तर म्हणालीस की जेव्हा कोणी बाहेरून येतं तेव्हा आपल्या सोबत जर्म्स आणि व्हायरस आणू शकतं. करेक्ट. म्हणून घराची केवळ साधारण स्वच्छता नाही, लायझॉलने डिसइन्फेक्ट करा. हे मारते 99.9% जर्म्स आणि कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसला देखील. आणि घर बनवतं कैसी हसी मुस्कानों की धुन, जिंदगी मक्खन. खोलो ढक्कन, डूबी-डूबी-डू, जिंदगी मक्खन. अमूल बटर. पतले डिलिशियस. तुम्हाला माहितीये टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस वर 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच, तुमची ताकद. बुलेटिनमध्ये मुंबईतून एक बातमी आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक झालेली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलेली आहे. सोशल मीडियाच्या मार्फत ही फसवणूक सुरू झाली. फसवणूक गरजूंना डिस्ट्रीब्युटर असल्याचं सांगून लुटतायत. कंपनीनं पोलिसात तक्रार दिलेली आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की अशा कुठल्याही फसवणुकीला बळी पडू नका, अफवांना बळी पडू नका. सोशल मीडियाचा आधार घेऊन रेमडेसिवीर आहे असं सांगून फसवणूक केली जाते. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. अजित, काय अपडेट? सुवर्णा, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं एक पत्रक जारी केलेलं आहे. सिप्ला फार्मा कंपनी नावाच्या एका नामांकित कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहोत आणि रेमडेसिवीर, टॉसिलिझुमॅब हे दोन जे अतिशय महत्वाचे इंजेक्शन आहेत जे सध्या कोविड रुग्णांना फायदेशीर ठरत आहेत. हे इंजेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही काही रक्कम आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला इंजेक्शन उपलब्ध करून देऊ, अशी सोशल मीडिया मार्फत संपर्क करून अनेक लोकांची फसवणूक केली जात आहे. लोकांनी अशा आमिषांना बळी पडू नये. अशा पद्धतीचे इंजेक्शन जे आहेत हे सगळे इंजेक्शन हे यंत्रणेच्या मार्फतच पेशंटना दिले जात आहेत किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिले जात आहेत. त्यामुळे जर तुम्हाला असं कोणी फोन करून सांगत असेल आणि जर तुमच्याकडून पैसे घेऊन रेमडेसिवीर तुम्हाला देणार असतील तर असं पूर्णपणे फेक आहे. अशा पद्धतीने कोणीही आमिषाला बळी पडू नये. अशा अनेक तक्रारी ज्या आहेत त्या सिप्ला कंपनीकडे आल्या होत्या आणि त्या आधारे सिप्ला कंपनीने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार केलेली आहे आणि त्याच आधारे मुंबई पोलिसांनी आता एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे की मुंबईकरांना त्यांनी विनंती केलेली आहे मुंबई पोलिसांनी की अशा पद्धतीच्या भूलथापांना बळी पडू नका. तुम्हाला इंजेक्शन हवे असतील तर FDA किंवा स्थानिक जिल्हाधिकारी आहेत, स्थानिक तहसीलदार आहेत, नगरपालिका आहेत, यंत्रणा आहे, त्याच पद्धतीने प्रशासकीय यंत्रणा आहे, यांच्याही संपर्क करा, हॉस्पिटलशी संपर्क करा. ना की अशा पद्धतीने ब्लॅकमध्ये इंजेक्शन घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमची फसवणूक होईल आणि अशा फसवणुकीचे प्रकार सर्रास वाढलेले आहेत. ऑनलाईन तुम्हाला कुठे अशा पद्धतीच्या जाहिराती दिसल्या किंवा अशी तुम्हाला कुठून मेसेज आला, एखादी लिंक आली तर त्यावरती क्लिक करू नका. नंबर आले तर त्यावरती संपर्क करू नका. तुम्हाला माहिती सांगून तुम्ही त्या एका लिंकवर क्लिक केला असता तुमच्या खात्यातील संपूर्ण माहिती त्या जो डेटा चोरतो त्याकडे जाते आणि तुमच्या अकाउंटमधील सगळी रक्कम जी आहे ती साफ केली जाते. त्याचबरोबर त्यामुळे आताची परिस्थिती जरी भयंकर असली आणि रेमडेसिवीरची नितांत गरज असली तरी अशा भूलथापांना बळी पडू नका. रेमडेसिवीर तर तुम्हाला मिळणार नाहीच पण तुमचे पैसे सुद्धा जातील. त्यामुळे पोलिसांनी हे आवाहन केले. न्यूज 18 लोकमतही असंच आवाहन करेल.
अजित, आभार आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आणि आता आपण वळूया पुढच्या बातमीकडे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा झाली. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात एकजूट होऊन आपण लढत आहोत असं संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने ही बैठक पार पडली. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने लसीवरून केंद्र सरकारला प्रश्न विचारलेले आहेत. केंद्र सरकार 100% लसींची खरेदी का करत नाही, तसंच राज्यांसाठी लसीच्या किमती वेगळ्या का आहेत, असा सवाल कोर्टानं केंद्र सरकारला विचारलेला आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्यांशी संवाद साधला. परिस्थिती काय आहे, लसीकरण कसं होणार आहे याच्या संदर्भात चर्चा झाली, या लाटेसंदर्भात चर्चा झाली. आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं मात्र केंद्र सरकारला काही सवाल विचारलेले आहेत. हे लसीकरणासंदर्भातले आहेत. गुजरातच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून उद्यापासून राज्यात 18 वर्षांवरील सगळ्यांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यातील 10 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर लसीचा साठा पुरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी हे जाहीर केलं. गुजरात संदर्भातली ही बातमी होती. गुजरातमध्ये 10 जिल्ह्यांना लस पुरवली जाणार आहे असं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणाले. आता आपण महाराष्ट्रातल्या भुसावळमधून बातमी बघूया. भुसावळ तालुक्यातील दीपनगर इथल्या अणुऊर्जा औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून कोरोना बाधित रुग्णांना दररोज आहाराचं मोठं आणि मोफत वाटप करतायत. भुसावळ शहरातील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना दररोज मोफत अल्पोपहार हे कर्मचारी देत आहेत. दररोज 150 रुग्णांना या आहाराचं वाटप केलं जात आहे. विश्वरत्न महिला मंडळाच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात येतोय. आतापर्यंत अशा उपक्रमांकरता सामाजिक संस्था कार्य करत होत्या, परंतु शासकीय अधिकारी कर्मचारी असे उपक्रम घेऊ लागल्यानं सर्वत्र उपक्रमाचं कौतुक होत आहे. 1 महिना हा उपक्रम सुरू ठेवण्यात येत असून या उपक्रमासाठी उपअभियंता सुनील रामटेके, मुख्य अभियंता प्रकाश खंडारे अशा अनेक मान्यवरांचं सहकार्य लाभलेलं आहे. काळामध्ये जे आमचे भाऊबंद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना काहीतरी मदत करावी, त्यांना प्रेमाचा घास भरवावा, या हेतूने आम्ही एक उपक्रम या दीपनगरमधून राबवित आहोत. आणि विश्वरत्न महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही त्यांना नाश्त्यामध्ये देत आहोत. तर नाश्त्यामध्ये दररोज एक अंडे देतो. अंड्यासोबत उपमा, शिरा, त्यानंतर 4 वेगवेगळ्या प्रकारच्या उसळ आपण आपल्या या कोविडचे जे पेशंट आहेत त्यांच्या नातेवाईकांना आणि पेशंटला आपण या ठिकाणाहून प्रोव्हाइड करत असतो. सध्याच्या या काळामध्ये वेगवेगळ्या नकारात्मक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, पण त्यामध्ये अशा काही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सकारात्मक गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, ज्याने नक्कीच आपल्या सगळ्यांचं मनोबल वाढणार आहे. बातमी आहे मुंबईतल्या घाटकोपरमधून एक शिक्षक ऑटो रिक्षा चालवून कोरोना रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना विनामूल्य सेवा देत आहेत. दत्तात्रय सावंत असं या शिक्षकाचं नाव आहे. दत्तात्रय सावंत हे घाटकोपरमध्ये राहतात. ज्ञानसागर विद्या मंदिर शाळेत ते विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देतात. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दत्तात्रय सावंत हे पीपीई किट घालून गेल्या काही दिवसांपासून ईशान्य मुंबईत कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना विनामूल्य घर ते रुग्णालय आणि रुग्णालय ते घर अशी सेवा देत आहेत. घाटकोपरमधील हिंदू सभा या रुग्णालयातून कोरोनामुक्त रुग्णाला त्यांनी घरपोच सेवा दिली. यावेळी हिंदू सभा रुग्णालयातील परिचारिका तसंच डॉक्टरांनी टाळ्या वाजवत रुग्ण आणि रिक्षाचालक यांना सलाम केलेला आहे. कोरोनाच्या या महामारीत रिक्षाचालक दत्तात्रय सावंत यांनी आतापर्यंत 15 ते 20 कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत सेवा दिलेली आहे. ते रुग्णांना सोडल्यानंतर रिक्षा सॅनिटाईज सुद्धा करतात. त्यांच्या या कार्याबद्दल आणि एकूणच अनुभवाबद्दल आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. एक सामाजिक बांधिलकी, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून ह्या कार्याला मी खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली. की साधारणतः एक आजीबाई आमची शेजारी राहत होत्या आजूबाजूला दुसऱ्या तिसऱ्या गल्लीमध्ये. त्या रात्री 3च्या आसपास आल्या आणि 3-4 रिक्षावाल्यांनी त्यांनी विचारलं, ते कोणीही तयार झाले नाही. ते माझ्याकडे आले, म्हटलं मला असं असेल, मला हॉस्पिटलमध्ये अर्जंट न्यायचं जायचं, याल का? तर मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. त्याच विचार केला, जर मी त्यांच्या ठिकाणी असतं तर काय वाटलं असतं, आणि तेव्हापासून मी या कार्याला सुरुवात केली. देशभरातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता तामिळनाडूमधील एका प्राध्यापकानं कोरोना रुग्णांसाठी एक अत्यंत कमी खर्चात वापरता येणारा असा आधुनिक ऑक्सिजन मास्क तयार केलाय. मदुराई कुमाराजार या विद्यापीठातील प्राध्यापक
आरोकिया द्वास यांनी नॅनो टेक्नॉलॉजी वापरून हा मास्क तयार केलेला आहे. नॅनो मटेरियल इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वापर करून हा मॉडर्न ऑक्सिजन मास्क तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन वेगळा होऊ शकतो आणि श्वास घेताना ऑक्सिजन रुग्णाला मिळू शकतो. याशिवाय सेन्सर लावलेला आधुनिक मास्कही आरोकिया दोस यांनी बनवलेला आहे. रुग्ण रुग्णालयात पोहोचेपर्यंत धोकादायक आणि आपत्कालीन परिस्थिती दरम्यान तो रुग्णाचा जीव वाचवू शकतो. निगेटिव्ह बातम्या, अफवा पसरवण्यापेक्षा अशा कुठल्या तरी गोष्टीत आपण सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, ज्याने आजूबाजूची परिस्थिती नियंत्रणात जरी आली नाही तरी त्याच्यामध्ये वाढ तरी होणार नाही, आपण कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक मात्र आपण लक्षात ठेवा, त्रिसूत्री आपल्याला या कोरोना काळामधली पाळायचीच आहे. एकतर सॅनिटायझर स्वतःजवळ बाळगायचा आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मास्क घालायला विसरायचं नाही. घराच्या बाहेर पडलात की लगेच आपल्याला मास्क वापरायचा आहे, लावायचा आहे. इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.